हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या पियानो आपण प्रगटीकरणाचं पुस्तक आणि त्याचा 6वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन वाचणार आहोत. त्याने 5वा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. आता आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देव पित्या, तुझ्या पवित्र वचनाचं मनन करत असताना कृपा करून त्यातलं रहस्य आम्हाला तू प्रगट कर. पवित्र आत्म्या तू आम्हाला शिकव. येशू प्रभूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. माझ्या प्यारो, आता 5वा शिक्का फोडला जात आहे. पहिले 4 शिक्के त्या ठिकाणं फोडले गेले. त्यावेळेस पृथ्वीवर माझ्या प्यानो काही घडामोडी घडल्या, हे आपण पाहिलं. परंतु आता 5वा शिक्का कोकऱ्यानं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस फोडला, त्यावेळेस माझ्या प्यानो प्रेषित योहान जो स्वर्गामध्ये आहे, त्यानं त्या ठिकाणं पाहिलं. काय पाहिलं? की वेदीखाली आत्मे त्याने पाहिले. आणि आता आपण त्या ठिकाणं बघू माझ्या प्यानो, हे जे आत्मे आहेत, हे रक्त साक्षी झालेल्यांचे आत्मे आहेत, नाही का? आता आपण या संदर्भामध्ये बघणार आहोत की रक्त साक्षींचे हे जे आत्मे आहेत, ते वेदीखालीच का आहेत? त्यांचं स्थान त्या ठिकाणीच का आहे? हा पहिला प्रश्न, त्याचं उत्तर आपण देऊया माझ्या प्यारो. आता त्या ठिकाणी स्वर्गामध्ये वेदी आहे. वेदी आहे. बघा, जुन्या करारामध्ये प्रभू परमेश्वर देवानं मोशेला दर्शन मंडप बांधण्याची आज्ञा दिली. परंतु हा दर्शन मंडप कसा बांधायचा, याचा संपूर्ण नमुना प्रभू परमेश्वर देवानं मोशेला डोंगरावर दिला. या 40 दिवसामध्ये तो प्रभू परमेश्वरच्या सानिध्यामध्ये डोंगरावर असताना प्रभू परमेश्वर देवानं त्याला तो नमुना दिला आणि त्याला सांगितलं. निर्गमाचं पुस्तक 25वा अध्याय 9वं वचन आणि 40व वचन. त्याचप्रमाणे प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय 44व वचन आणि इब्री लोकासपत्र 8वा अध्याय आणि 5वं वचन. त्यामध्ये बघा, मोशेला सांगण्यात आलं. आता मी एकच वचन वाचतो. इब्री लोकासपत्र 8वा अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिलं आहे, पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे ते जे स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप छाया आहे त्याची सेवा करतात. म्हणजे प्रभू परमेश्वर देवानं स्वर्गामध्ये जो खरा मंडप आहे, हा, त्या खऱ्या मंडपाच्या संपूर्ण त्याचं मोजमाप बरोबर मोशेला तो नमुना दिला, ते मोजमाप दिलं जे स्वर्गामध्ये आहे. कारण बघा, इब्री लोकासपत्र 8वा अध्याय 2ऱ्या वचनात म्हटलं आहे की तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसानं नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. खरा मंडप हा स्वर्गात आहे माझ्या प्यारो. आणि इब्री 8:5 प्रमाणे आता आपण वाचलं त्याप्रमाणे त्या खरा मंडप जो आहे, स्वर्गातला जो मंडप आहे, तो मंडपाचं प्रतिरूप किंवा छाया या पृथ्वीवरील दर्शन मंडप आहे माझ्याकडे. आणि म्हणून पृथ्वीवरील जो दर्शन मंडप आहे, जो मोशेला प्रभू परमेश्वर देवानी सांगितलं तयार करायचा, तो दर्शन मंडप जो आहे, ती केवळ छाया आहे, प्रतिरूप आहे, जो स्वर्गामध्ये जो मंडप आहे त्याचा. बरं, ठीक आहे. या दर्शन मंडपामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणं
मंडपाच्या बाहेर अंगणामध्ये एक वेदी होती आणि ही वेदी होमार्पणाची वेदी, पितळीची वेदी, ज्यावर प्राण्याचं अर्पण त्या ठिकाणी केलं जायचं. त्यानंतर पवित्र स्थानामध्ये दुसरी एक वेदी होती. ती धूप वेदी होती, सोन्याची वेदी होती. त्यावर धूप जाळला जायचा. आता स्वर्गामध्ये देखील प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं ज्यावेळेस आम्ही वाचन करू, अभ्यास करू, त्यावेळेस त्या ठिकाणं ह्या वेदीचा उल्लेख त्या ठिकाणी आला आहे. ही पितळीची वेदी, ही जी होमार्पणाची वेदी आहे, त्याचप्रमाणे धूप वेदी आहे, जिचा उल्लेख प्रगटीकरणाचं पुस्तक 8वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये देखील आलेला आहे बघा. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, की मी 8वा अध्याय 3रं वचन, "मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनासह धूप ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता." तर या ठिकाणी आम्ही पाहतो, की ही जी वेदी आहे, नाही का, ही धूप वेदी आहे. हां. आता दर्शन मंडपामध्ये देखील पवित्र स्थानामध्ये ही धूप वेदी होती आणि आता स्वर्गामध्ये देखील आम्हाला ही धूप वेदी पाहायला मिळते. पण या ठिकाणं माझ्या प्यानो 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आम्ही बघत आहोत, की वेदी खाली जे आत्मे पाहिला, तर ही जी वेदी आहे, ही वेदी होमार्पणाची वेदी आहे. ही वेदी त्या ठिकाणं माझ्या प्यानो पितळीची वेदी, या ठिकाणं जी अंगणामध्ये वेदी आहे, त्या वेदीचा उल्लेख या ठिकाणं 9व्या वचनामध्ये आलेला आहे. आणि तो म्हणतो, की प्रभू येशूनं 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. आणि ह्या वेदीखाली का बरं हे आत्मे आहेत? प्रश्न आमचा हा आहे, की ह्या रक्तसाक्षींची ही जी आत्मे आहेत, ही वेदीखाली काय आहात? का का आहेत? त्याचं माझ्या प्यानो विश्लेषण, त्याचं उत्तर असं आहे, की माझ्या प्यानो बघा, जुन्या करारामध्ये अ, याजक जेव्हा वेदीवर त्या प्राण्याचं अर्पण करायचा, त्यावेळेस लेवी पुस्तक त्याचा 4था अध्याय 7वं वचन, 18वं वचन, 25वं वचन, 30व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, की त्या प्राण्याचे रक्त होम वेदीच्या पायथ्याशी ओतावे. पहिलं ते रक्त त्यांनी बुडवावं, पवित्र स्थानात अंतरपटात जाऊन त्या ठिकाणी ते 7 वेळा शिंपडावावं. त्यानंतर धूपवेदीच्या शिंगास देखील ते लावावं वगैरे सांगितलंय. परंतु हे पण सांगितलंय, की ते रक्त, राहिलेलं उरलेलं सर्व रक्त होम वेदीच्या पायथ्याशी ओतावं. आणि बघा, लेवीचं पुस्तक 17वा अध्याय 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, की रक्तात जीवन आहे. रक्तात जीवन आहे. आणि आता हे रक्त साक्षी झालेले हे यांचे हे आत्मे आहेत आणि ते वेदीखाली आहेत. ते हे दर्शवतात, की ह्या रक्त साक्षींनी त्यांचे जीवन देवाच्या गौरवासाठी यज्ञ म्हणून, अर्पण म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे आत्मे स्वर्गामधील दर्शन मंडपाच्या वेदीच्या वेदीच्या खाली त्या ठिकाणी त्यांचं स्थान आहे. आणि हे फार मोठं स्थान आहे माझ्या प्यारो. देवाला धन्यवाद असो. आणि या संदर्भामध्ये पावलानं देखील माझ्या प्यारो म्हटलेलं आहे. फिलिपिकास पत्र 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये तो म्हणतो, की तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः आरपीला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. तो तुम्ही आरपीला जाताय, त्याचं अर्पण त्या ठिकाणी माझ्या प्यानो वेदीवर होत आहे, नाही का? हा, तो स्वतःच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगतो. त्याचप्रमाणे 2 तिमोथी त्याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, की माझे अर्पण आता होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. हे बघा, त्यानं स्वतःला ज्याप्रमाणे एखादा प्राणी वधावा आणि त्या वेदीवर अर्पण करावं, त्याप्रमाणे पाऊलाचं जीवन होतं माझ्या प्यानो. तो म्हणतो, की माझं अर्पण आता होत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, बघा, स्वर्गामध्ये किती मोठं स्थान या व्यक्तींना मिळणार आहे, जे रक्तसाक्षी झाले. हा, त्यांना प्रभू परमेश्वर देवाच्या
मंदिरातील त्या वेदी खाली त्यांचं स्थान त्या ठिकाणी आहे. देवाच्या गौरवासाठी त्यांनी स्वतःला समर्पण केलेलं आहे. प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यारो, यातून फार मोठा एक धडा आम्ही घ्यायचा आहे. आणि हा की आमचं जीवन देखील त्या वेदीवर आम्ही अर्पण करायला हवं. आमचं सर्वस्व आम्ही वेदीवर अर्पण करायला हवं माझ्या प्यारो. ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये त्या प्राण्याला त्या ठिकाणं त्याचा वध करत असत, त्याचं रक्त त्या ठिकाणं वेदीखाली ठेवत असत. हालेलुया. त्याप्रमाणे माझ्या प्यारो, आम्ही देखील आमचं जीवन जे आहे हे देवासाठी समर्पित केलं पाहिजे. आता या ठिकाणं आम्ही पाहत आहोत प्रियानो 9व्या अध्यायामध्ये, की हे आत्मे जे आहेत हे का बरं त्या ठिकाणं रक्तसाक्षी झालेले आहेत? त्याचं कारण काय? त्यांना का बरं मारून टाकण्यात आलेलं आहे? तर त्या ठिकाणी 9व्या वचनात सांगितलेलं आहे, मी वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारले लोकांचे होते. का बरं का बरं त्या ठिकाणी ते रक्तसाक्षी झाले? तर 2 गोष्टी, देवाच्या वचनामुळं व त्यांनी जी साक्ष दिली त्यामुळं. देवाच्या वचनामुळं. माझ्या प्यारो, महासंकटाच्या काळामध्ये हा ख्रिस्त विरोधी जो येणार, तो ख्रिस्त विरोधी माझ्या प्यारो, देवाच्या वचनाप्रमाणे कोणतीच गोष्ट होऊ देणार नाही. आणि ते जे संत मागं राहतील, महासंघाच्या काळामध्ये जे येशूवर विश्वास ठेवतील, वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्या संख्या जी आहे 666 ती आपण घेणार नाही. वचनात सांगितलं आहे. वचनात सांगितलेलं आहे, मूर्तीपूजा करू नको म्हणून. त्या ख्रिस्त विरोधाच्या मूर्तीच्या त्या पाया पडणार नाहीत. आणि हे देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे ते माझ्या प्यानो करतील. त्याच्यामुळं ख्रिस्त विरोधी त्यांना मारून टाकणार, नाही का. ती चीप त्यांनी जी काय आहे, बायोचिप ती जी आहे, ती त्यांनी आपल्या शरीरात घेतली नाही. ती संख्या त्या ठिकाणं त्यांनी स्वतः तो शिक्का घेतला नाही, म्हणून त्या ठिकाणं त्यांचा वध केला जाणार आहे देवाच्या वचनामुळं. आणि दुसरी गोष्ट साक्षीमुळं. हा, ते साक्ष देतील त्या ठिकाणं माझ्या त्यांच्या जीवनातली साक्ष त्या ठिकाणं राहील. येशू ख्रिस्त आणि देवाचं वचन सत्य आहे. कारण त्यांच्या डोळ्या देखत प्रभू येशू ख्रिस्त अंतराळात येऊन त्याच्या मंडळीला वर घेऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर त्यांचा विश्वास बसेल की नाही, हे सत्य आहे त्यांच्या साक्षीमुळे. आणि त्याच्यामुळे काय होणार की ख्रिस्त विरोधी त्यांचा अमानुष छळ करणार माझ्याकडे, आणि त्यांना त्या ठिकाणं मारून टाकणार. त्या अमानुष छळाचं वर्णन जर आम्ही पाहिलं ना, तर माझ्या प्यानो आमच्या अंगावर शहारे येतील. हो, फार क्रूर रीतीनं, पाशवी रीतीनं त्या ठिकाणं माझ्या प्यानो जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील आणि जे देवाच्या वचनाप्रमाणे वागतील, त्यांचा छळ त्या ठिकाणी होऊन त्यांना मारण्यात येतील. परंतु जे लोक माझ्या प्यानो शेवटपर्यंत तग धरून राहतील, त्या लोकांचं रक्त त्या ठिकाणी सांडल्यानंतर त्यांचं शरीर त्या ठिकाणी मारलं जाईल, परंतु त्यांचा जीवात्मा जो आहे तो स्वर्गामध्ये घेतला जाईल माझ्या प्यानो. आणि त्या ठिकाणं स्वर्गामध्ये परमेश्वर देवाच्या मंदिराच्या अंगणातील त्या वेदीच्या खाली त्यांचं स्थान राहणार आहे. आणि ही किती महत्वाची गोष्ट आहे माझ्या प्यानो. तिसरा तुमचा प्रश्न हा आहे की हे रक्त साक्षी जे आहेत, हे लोक कोण आहेत? हे कोण आहेत त्या ठिकाणं? तर माझ्या प्यानो, महासंकटाच्या काळामध्ये त्या ठिकाणं मंडळी तर असणार नाही. मंडळी त्या ठिकाणी असणार नाही. मंडळी तर तिथं स्वर्गारोहण झालेलं असणार. मग जे राहिलेले जे लोक आहेत, जे पाठीमागे राहिलेले जे लोक आहेत, आणि त्यांना त्या ठिकाणी कळेल की आपल्या पापामुळे आपण मागे राहिलो आहे, आणि मग ते येशूचा धावा करतील. आणि मग त्या ठिकाणं माझ्या प्यारो, प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे ते त्या ठिकाणं ती खून धारण करणार नाहीत, ती बायोचिप त्या ठिकाणी शरीरावर घेणार नाहीत त्या ठिकाणं माझ्या प्यारो. त्याला उपास तापासाला तोंड द्यावं लागेल. काही खरेदी विक्री करता येणार नाही. आणि त्या ठिकाणं मग ते पकडले जातील. आणि मग त्यांचा अमानुष छळ त्या ठिकाणी केला जाईल. आणि ह्या मागे राहिलेल्या महासंकटाच्या काळातील जे संतजन असतील, त्याच्यापैकी बहुतेक जण जे आहेत ते यहुदी असतील. हा, कारण
ह्या यहुदी लोकांना अ, प्रभू परमेश्वरचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी त्यांच्यावर ओतला जाईल. शेवटल्या काळामध्ये सर्व मानव जातीवर परमेश्वरच्या आत्म्याचा वर्षाव होईल आणि त्या ठिकाणी माझ्या प्यारो पुष्कळ जण प्रभू येशूवर विश्वास ठेवतील त्या काळामध्ये, महासंकटाच्या काळामध्ये. हा. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणं माझ्या प्यानो सांगितलं आहे, जखऱ्याचं पुस्तक, जखऱ्याच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणं भविष्यवाणी केलेली आहे. आणि ती भविष्यवाणी माझ्या प्यानो आम्ही बघूया. जखऱ्याचं पुस्तक आणि त्याचा अ, हा 13वा अध्याय आहे, आम्ही बघूया. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की 8वं वचन, 13वा अध्याय 8वं वचन. परमेश्वर म्हणतो, देशभर असे होईल की त्याचे 2 भाग नष्ट करतील, पण त्याचा 3रा भाग मागे राहील. म्हणजे इस्रायल लोक जे आहेत, त्या इस्रायल लोकांच्या पैकी 2/3 लोक जे आहेत, त्यांचा वध हा ख्रिस्त विरोधी करील प्यारो. 2/3 आणि नंतर राहिलेले 1/3 लोक जे आहेत, त्यांच्याविषयी तो 9वं वचन वाचू आपण. तो 3रा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यास गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्या शुद्ध करीन. ते माझे नाव घेतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन. मी म्हणेन, हे माझे लोक, व ते म्हणतील, परमेश्वर माझा देव. शेवटल्या काळामध्ये यहुदी लोकांपैकी फक्त 1/3 लोकच त्या ठिकाणं माझ्या प्यानो बाकी राहतील आणि ते सर्व प्रभू येशूवर त्या ठिकाणं काय करतील, विश्वास ठेवतील माझ्या प्यानो. हा. 2/3 नाही ठेवणार. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो, की बहुतेक यहुदी लोक त्या ठिकाणं येशू प्रभूला आपला मसीहा आहे हे ओळखतील आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतील. ज्यापैकी पुष्कळांना त्या ठिकाणं अग्नीतून जावं लागेल. हा. आणि या ठिकाणी पुष्कळांना त्या ठिकाणी रक्तसाक्षी व्हावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी बघतो माझ्या प्यानो, की वेदीखाली त्यांचं स्थान आहे. फार मोठं स्थान आहे हे आहे. माझ्या प्यानो, जर रक्तसाक्षी होण्याचा मान तुम्हाला आणि मला जर मिळाला, प्रभू येशू ख्रिस्तासाठी अर्पण होण्याचा मान, रक्त सांडण्याचा मान येशू ख्रिस्तासाठी, देवाच्या वचनामुळं आणि स्वतःच्या साक्षीमुळं, तर ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या प्यानो. हा फार मोठा बहुमान आहे आणि फार मोठं स्थान युगानुयुग प्रभू परमेश्वर देव त्या ठिकाणं आम्हाला देणार आहे. परंतु जरी रक्तसाक्षी होणार नाही, पण त्याप्रमाणे माझ्या प्यानो पाऊलाप्रमाणे स्वतःच अर्पण आम्ही प्रभू, आपलं सगळं जीवन प्रभू परमेश्वर जर आपण केलं, सर्व काही आपण प्रभूसाठी त्या ठिकाणी प्रभू समर्पण केलं, तर माझ्या प्यानो स्वर्गामध्ये त्या ठिकाणी हे शरीर तर माझ्या प्यानो त्या ठिकाणं मातीला मिळेल, परंतु आमचा आत्मा जो आहे तो प्रभूकडे स्वर्गात जाईल. आणि त्या ठिकाणं माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर देव आम्हाला त्या ठिकाणं मोठं स्थान त्या ठिकाणी देईल. प्रभू परमेश्वर करो प्रियानो, आणि तुम्हाला आणि मला या शेवटल्या काळामध्ये परमेश देवाच्या वेदीवर आपलं संपूर्ण जीवन पावलाप्रमाणे अर्पण करण्यासाठी, नाही का, प्रभू विशेष प्रकारचं सहाय्य करो. या आपण प्रार्थना करूया. हे आमच्या यहोवा प्रभू परमेश्वर देवा, आम्ही उपकार मानतो की प्रगटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 9व्या वचनावर मनन करण्यासाठी तू आज आम्हाला विशेष प्रकारे सहाय्य केलं आहे. प्रभू परमेश्वर देवा, आम्ही प्रार्थना करतो की महासंकटाच्या काळामध्ये प्रभूजी तुझ्या वचनामुळं आणि त्यांनी दिलेल्या साक्षीमुळं प्रभू अनेक जण त्या ठिकाणी रक्तसाक्षी होणार आहेत. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझे उपकार मानतो. पावलाप्रमाणे आम्ही देखील आमचं जीवन हे तुझ्या विधीवर प्रभू परमेश्वर देवा समर्पण करावं. आमच्या जीवनातला सर्वस्व, आमचा पैसा, आमची संपत्ती, आमचं आयुष्य, आमचं कुटुंब, आमचं सर्व काही जे काही आहे प्रभू, ते तुला समर्पण करण्यासाठी, अर्पण करण्यासाठी, त्याचा यज्ञ करण्यासाठी आमच्यापैकी प्रत्येकाला विशेष प्रकारची कृपा दे. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना यावेळेस ऐकली आहे. सर्व गोष्टी तुला आम्ही मान देतो. शेवटल्या काळामध्ये तुझ्या येण्याची वाट पाहत असताना आम्हाला विशेष प्रकारे तुझी कृपा दे. आम्हाला जागृत ठेव, तुझ्या भयामध्ये ठेव.
तुझ्या वचनामध्ये ठेव प्रभू. पवित्र आत्म्याने आम्हाला भरून टाक आणि तुझं गौरव आमच्याकडून करून घे. येशू ख्रिस्त आमचा देव, जो आम्हाला घ्यायला लवकर येणार आहे, त्या प्रिय तारकाच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मी अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. ओके, गॉड ब्लेस यू. हॅव अ गुड अँड गॉडली डे.